नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत। आज दिनांक 30 मे 2024 गुरुवार। आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी आम्ही तुमच्या समोर अगदी थोडक्यात घेऊन आलो आहोत। नमस्कार, मी प्राची शिरकर। सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडी। बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आज चंदीगड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिश्नोई गँगच्या 3 सदस्यांना अटक केली आहे। 14 एप्रिलला पहाटे सलमानच्या वांद्रे येथील घरावर 2 व्यक्तींनी गोळीबार केला। आतापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केली आहे। तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुकवर पोस्ट लिहत या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती। सागर पाल, विकी चौधरी, सोनू चंदर, अनुज थापन आणि मोहम्मद चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींची नावे आहेत। यातील 6व्या आरोपीची ओळख पटू शकलेली नाही। तीव्र चक्रीवादळ रेमल बांगलादेशच्या किनारपट्टीवर जोरदार वारा आणि मुसळधार पावसासह धडकलं आहे। हे चक्रीवादळ सागर बेट, पश्चिम बंगाल खेपूपारा, बांगलादेश किनारपट्टी सुंदरवन कोस्टवर धडकलं आहे। दरम्यान रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यातील अनेक ठिकाणे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत। या आपत्तीमध्ये 36 लोकांचा मृत्यू झालाय, तर 10 पेक्षा अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत। राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे। हा गोळीबार का करण्यात आला याचं कारण अजून समोर आलेलं नाही। या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये असून त्यांनी भुसावळ शहरात नाकाबंदी केली आहे। हल्लेखोरांचा तपास केला जात आहे। गोळीबारात संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 7व्या टप्प्यातील प्रचाराची तोफा आज थंडावली आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पंजाबमधील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे। या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे। मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी घृणास्पद भाषण करत आहेत। मोदी यांनी पंतप्रधान पदाची पद आणि प्रतिष्ठा कमी केली आहे। पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत। या देशाला काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतीशील भविष्य देऊ शकते। काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे। त्यामुळेच आता आपल्याला या शक्तीपासून आपला देश वाचवायचा आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे। मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते। मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्रीपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळात 900हून अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचे आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत। मध्य रेल्वेने एक निवेदन जारी करून या मेगा ब्लॉक विषयी माहिती दिली आहे। या मेगा ब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक बदलणार असून नागरिकांचेही वेळापत्रक कोलमडणार आहे। तसेच मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। मध्य रेल्वेकडून शनिवारी देखील रविवारच्या वेळापत्रकाने ट्रेन धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। उन्हाळ्याने त्रस्त झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करून आता वरुण राजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। प्रत्येक जण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत होता। आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिली आहे। हवामान विभागाने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली की मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये पाऊस 5 जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये देखील 10 जून पर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। तर 5 जून नंतर 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। मुंबईतील अप्पर वैतरणा धरणामध्ये वापरातील पाणीसाठा 0% झालाय, तर इतर 6 धरणांमध्ये पाणीसाठा 8% इतकाच शिल्लक आहे। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला मुंबईतील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली।
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश A.M. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. छोटा राजन या आधीच पत्रकार जेडे हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. रवी पुजारी मार्फत जया शेट्टींकडे राजन गँगची 50 कोटीची खंडणी मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्याने 2001 मध्ये ग्रँट रोडवरील एका हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी गोळ्या झाडून जया शेट्टी यांची हत्या केली होती. विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतींच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन चौदार तळ्याजवळ मनुस्मृतींचे दहन केले. मात्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही फाडला. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह 24 जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून राज्यभरात जितेंद्र आव्हाड विरोधात आंदोलन केले जात आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण बातम्यांसाठी मुंबई आउटलुकला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.